महाराष्ट्र की जनता ने फिर एक बार महायुति की सरकार को बहुत अच्छी तरह से विजयी किया है, विश्वास रखा है। महायुति की सरकार में घाटकोपर में पराग भाई शाह, मुझे भी घाटकोपर की जनता ने बहुत प्यार दिया और सभी कार्यकर्ताओं का मैं धन्यवाद करता हूँ। घाटकोपर के सभी रहवासियों का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने मेरे पे जो दोबारा विश्वास रखा और मैं आगे भी भारतीय जनता पार्टी की तरफ से घाटकोपर का विकास के लिए सबसे ज़्यादा से ज़्यादा काम करने का कोशिश करते रहेगा। धन्यवाद। जय हिंद, जय जनता ये टाइम जागरूक हो गई है। लोकसभा के इलेक्शन में जो लोगों को भ्रमित किया गया था कि बंधारण बदली किया जाएगा, उसमें से आज लोग जागरूक हुए और पूरे महाराष्ट्र में लोकसभा का जो गलती लोगों की हुई थी, लोगों ने सुधार के भारतीय जनता पार्टी को संपूर्ण बहुमति से जिताया है। घाटकोपर की जनता ने मेरे को गए 5 साल भी बहुत साथ सहकार दिया, आगे भी मेरे को साथ सहकार देगी और मैं भी घाटकोपर के लिए हम सब मिल के एक अच्छे में अच्छा काम करते रहे। बस उतना भगवान को प्रार्थना करता हूँ। जय हिंद। आज महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे। महायुतीचं सरकार हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती या महाराष्ट्रामध्ये लढली होती। सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने आणि आपले लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये हे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा डबल सेंचुरी मारून महाराष्ट्रावर राज्य करणार आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे। महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत होते आणि ज्या प्रकल्पाला विरोध करायचे त्याच प्रकल्पाचे कंपनीचे मालक त्यांच्या बंगल्यावर जायचे आणि बंगल्यावर गेल्यानंतर त्याच प्रकल्पाला पुन्हा एकदा समर्थन देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं भ्रष्टाचारी नेते करत होते आणि याच प्रकाराला कंटाळून पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लाथ मारून महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेने आणलेलं आहे आणि घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा एकदा परागभाई शाह यांना 85,388 मतं देऊन घाटकोपर पूर्वमध्ये एक इतिहास रचला आहे। आजपर्यंत कुठल्याही आमदाराला 85,388 मतं मिळाली नव्हती। तेवढं मतदान परागभाई शाह यांना, सन्माननीय परागभाई शाह यांना आपल्या घाटकोपर पूर्वमधील मतदारांनी दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये विकासाची गंगा खूप वेगाने सुरू होईल। या 5 वर्षामध्ये रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगरचा प्रकल्प पूर्ण होईल आणि घाटकोपरमधील जी काही विकास कामं परागभाई शाह यांच्या काळात वेगाने झाली त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पूर्ण होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगरच्या जनतेने पुन्हा एकदा परागभाई यांना बहुमताने विजय दिलेला आहे। कारण परागभाई शाह जेव्हा आमदार झाले, त्या आमदार झाल्यापासून त्यांनी रमाबाई नगराकडे एवढं जबरदस्त काम केलं होतं की त्याचा आज परिणाम की मतदारांनी पूर्णपणे त्यांना बहुमताने विजय केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत DM मामा देखील आहेत की अनेक वर्ष RPIचे माननीय रामदासजी आठवले साहेबांसोबत ज्यांनी कार्य केलं आहे, ते देखील DM मामा आपल्यासोबत आहेत। नेमकी काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये असा नेक माणूस, दिलदार माणूस, म्हणजे निष्कलंक माणूस असा आमच्या सुदैवाने आम्हाला उमेदवार भेटला आणि त्या उमेदवाराला आम्ही हजारोच्या संख्येने बहुमताने निवडून आणलं। याचं कारण असं आहे, माणसावर प्रेम माणसं करत नाही, त्याच्या कामावर प्रेम करता आणि घाटकोपर मतदारसंघातले जेवढेही मतदाते त्यांना आपल्या मताच्या माध्यमातून त्यांच्यावर दाखवलेलं प्रेम हे यशस्वी झालेलं आहे आणि महायुतीचं सरकार परत राज्यामध्ये स्थापन होतं आहे, ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे। लाडक्या बहिणीचा पण वाटा आहे, शेतकऱ्यांचा वाटा आहे, शेतमजुरांचा वाटा आहे। या महाराष्ट्रामध्ये अत्यंत स्वच्छ मनाने आणि सुज्ञपणाने मतदान झालं म्हणून महायुती सत्तेवर आली। जय भीम। त्याचप्रमाणे ज्यांनी हा नीळ उघडला, आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये रमाबाई आंबेडकरांमध्ये खाली आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर निळेचा मोठं जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत। कैलाश बर्वे देखील आपल्यासोबत आहेत की ज्यांनी हा नीळ संपूर्ण उधळून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे, आपला शिवसेना, ह्या महायुतीचा उमेदवार पराग शाह ज्या भरघोस मताने निवडून आले आहेत
त्याच्या आनंदोत्सव हा निळ उधळण्यात आलेला आहे आणि पराग शाह हे 82,000 मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे गजानन अहिरे देखील गेले अनेक वर्ष त्यांनी देखील साथ दिलेली आहे पराग शाह यांना, ते देखील आपल्यासोबत आहेत. आम्ही सर्वप्रथम महायुतीचं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि अजित पवार गटाच्या वतीने तर खास करून, कारण मी त्या गटातला असतो म्हणून त्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि परागभाई आमदार हे आमदार नसून एक माणूस, हे व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वामुळे आज त्या माणसाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. कारण की तो माणूस किती मोठा असला तरी पण तो जमिनीवरतीच राहिला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन चालला. त्याचाच हा परिणाम आहे की आज त्याच्यामुळे ते आज चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि थँक्यू. या ठिकाणी CN न्यूजचे राज पांडे यांचं देखील विशेष आभार, डिजिटल महाराष्ट्र संध्या यांचे देखील विशेष आभार की त्यांनी गेले 1 महिने या ठिकाणी माननीय पराग शाह यांना, सेवाभावी पराग शाह यांना महायुतीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी साथ दिलेली आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.